मित्रांनो, आपले लेखन सुवाच्य असावे, सुबक असावे आणि व्याकरणदृष्ट्या अचूक असावे असं नेहमी आपल्याला वाटत असतं. अर्थात तशी दक्षताही आपण घेतच असतो. आपल्या नेहमीच्या लेखनात आपण जे शब्द वापरतो ते शब्द कोणत्या स्वरूपात लिहिले जातात किंवा लिहिले पाहिजेत हे ठरवणारे काही लेखनविषयक नियम आहेत. त्या नियमांचा एकदा आपण अभ्यास केला आणि ते नियम आपल्या लेखनामध्ये आपण सातत्यानं वापरले, उजळणी करत राहिलो तर आपोआपच ते नियम आपल्या अंगवळणी पडतात आणि मग आपले लेखन व्याकरणदृष्ट्या म्हणजे आपल्या लेखनातील शब्द व्याकरणदृष्ट्या हे अचूक आणि निर्दोष होत असतात. तर ठीक आहे, आपण पाहणार आहोत लेखनविषयक नियम आणि त्या नियमांपैकी पाहणार आहोत ऱ्हस्व दीर्घचे नियम. ऱ्हस्व दीर्घचे हे नियम पाहण्याआधी आपल्याला एक छोटासा सराव करायचा आहे आणि सरावासाठी तुमच्यासमोर ही 5 वाक्ये आहेत. बघा, सराव कृतीसाठी तुमच्यासमोर आता एक सूचना संच आहे आणि सूचना केलेली आहे. पुढे दिलेल्या वाक्यांमध्ये कंसात दिलेल्या 2 शब्दांपैकी एक अचूक शब्द निवडून म्हणजे अयोग्य शब्द टाळून वाक्यवहीत लिहा. आणि 5 वाक्ये आहेत. पैकी प्रत्येक वाक्यात कंसात 2 शब्द दिलेले आहेत. या 2 शब्दांपैकी आपल्याला एक योग्य शब्द निवडायचा आहे आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि कारण सांगायचं आहे की हाच शब्द या ठिकाणी योग्य का आहे. उदाहरणार्थ, तहान लागली की पाणी प्यावे. पाणी या शब्दाचे 2 रूप आपल्याला या ठिकाणी दिसतात. पैकी पहिलं जे रूप आहे, जो पाणी हा शब्द ऱ्हस्वांत आहे म्हणजे णला पहिली वेलांटी दिलेली आहे, त्या शब्दाचा अर्थ होतो हात. आणि दुसरा जो शब्द आहे पाणी दीर्घांत आहे म्हणजे णला दुसरी वेलांटी दिलेली आहे, त्या शब्दाचा अर्थ होतो जल. आणि या ठिकाणी आपल्याला जल ह्या अर्थाचा शब्द अपेक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण दुसरा शब्द म्हणजे पाणी असा निवडलेला आहे आणि वाक्य झालं तहान लागली की पाणी प्यावे. ठीक आहे, उरलेल्या 4 वाक्यांच्या बाबतीत अशीच कृती तुम्ही करायची आहे. ऱ्हस्व दीर्घचे लेखनविषयक नियम समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहेत. या संकल्पना आपण आधी पाहिलेल्या आहेत, परंतु त्या संकल्पनांची आपण एक उजळणी करणार आहोत आणि या संकल्पनांची उजळणी करून झाली की त्यानंतर आपण पाहणार आहोत ऱ्हस्व दीर्घचे लेखनविषयक नियम. बघा, आपण काही संकल्पना पाहत आहोत. पहिली संकल्पना आपल्यासमोर आहे तत्सम शब्द. संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द, उदाहरणार्थ जल, पुष्प इत्यादी. तद्भव शब्द, संस्कृत भाषेतून रूप बदलून मराठीत आलेले शब्द, उदाहरणार्थ ग्राम या संस्कृत शब्दाचे मराठीत गाव असे रूप आले तर गृह शब्द घर झाला. सामासिक शब्द, 2 पदे म्हणजे 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेला एक शब्द, उदाहरणार्थ देव आणि घर हे शब्द एकत्र येऊन तयार झाला देवघर हा शब्द. ईकारांत म्हणजे ज्या शब्दाचा किंवा अक्षराचा शेवट ई स्वराने होतो म्हणजे शेवटी पहिली वेलांटी असलेले शब्द किंवा अक्षर, उदाहरणार्थ पाणी. ईकारांत ज्या शब्दाचा किंवा अक्षराचा शेवट ई स्वराने होतो म्हणजे शेवटी दुसरी वेलांटी असलेले, उदाहरणार्थ कृती. उकारांत ज्या शब्दाचा किंवा अक्षराचा शेवट उ स्वराने होतो शेवटी पहिला उकार असलेले, उदाहरणार्थ परंतु. उकारांत ज्या शब्दाचा किंवा अक्षराचा शेवट उ स्वराने होतो शेवटी दुसरा उकार असलेले, उदाहरणार्थ जादू. ऱ्हस्वांत ज्या शब्दाचा किंवा अक्षराचा शेवट उ किंवा ई स्वराने होतो शेवटी पहिला उकार किंवा पहिली वेलांटी असलेले, उदाहरणार्थ परंतु, पाणी. दीर्घांत ज्या शब्दाचा किंवा अक्षराचा शेवट उ किंवा ई स्वराने होतो
शेवटी दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असलेले, उदाहरणार्थ जादू, पाणी. पूर्वपद, दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या शब्दातील पहिला शब्द, उदाहरणार्थ देवघर या शब्दात देव हे पूर्वपद. उपांत्य, शेवटच्याच्या आधीचे, उदाहरणार्थ भरपूर ह्या शब्दात पू हे उपांत्य अक्षर आहे. साधित शब्द, शब्दसिद्धीत शब्दांचे जे दोन प्रकार आहेत, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. यांपैकी ज्यात उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक व अभ्यस्त असे शब्द समाविष्ट होतात तो प्रकार. तर अशा पद्धतीने ऱ्हस्व दीर्घचे लेखनविषयक नियम पाहत असताना ज्या संकल्पना पुढे येणार आहेत त्या संकल्पनांची उजळणी आपण करून घेतली. आता आपण पाहणार आहोत ऱ्हस्व दीर्घचे लेखनविषयक नियम. आता तुमच्या समोर जो नियम दिसत आहे तो आहे मराठीतील तत्सम इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले. संस्कृतमधून कवी हा शब्द ऱ्हस्वांत आलेला आहे, परंतु आपल्याला मराठीत लिहिताना तो दीर्घांत लिहायचा आहे. त्याचप्रमाणे बुद्धी, गती असे शब्द दीर्घांत लिहावेत. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा, जसे पाटी, जादू, पैलू. परंतु यथामती तथापि ही तत्सम अव्यये ऱ्हस्वांत लिहावीत. ही अव्यये संस्कृतमधून मराठीत आलेली आहेत, जशी आलेली आहेत तशीच लिहायची आहेत. आणि व नी ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वांत लिहावीत. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घांत लिहावेत, जसे हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू इत्यादी. सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद म्हणजे पहिला शब्द तत्सम ऱ्हस्वांत शब्द असेल, म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वांत असेल तर ते पूर्वपद ऱ्हस्वांतच लिहावे. दीर्घांत असेल तर ते दीर्घांतच लिहावे. उदाहरणार्थ बुद्धी सामासिक शब्द झाला बुद्धी वैभव. लक्ष्मी सामासिक शब्द झाला लक्ष्मीपुत्र. इथं बुद्धी वैभव, बुद्धी हा शब्द ऱ्हस्वांत आलेला आहे म्हणून आपण सामासिक शब्दात वापरताना ऱ्हस्वांत वापरला, आणि लक्ष्मी हा शब्द दीर्घांत आलेला आहे म्हणून सामासिक शब्दात तसाच दीर्घांत वापरला. साधित शब्दांनाही हाच नियम लागू होतो. उदाहरणार्थ बुद्धिमान, लक्ष्मीसहित. विद्यार्थीन, गुणीन, प्राणीन, पक्षीन यासारखे इन अंत शब्द मराठीत येतात तेव्हा त्याच्या शेवटी असलेल्या नचा लोप होतो व उपांत ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता, म्हणजे समासातील पहिला शब्द असेल तर ते ऱ्हस्वांतच लिहावे. उदाहरणार्थ विद्यार्थी मंडळ, गुणीजन, प्राणी संग्रह, स्वामी भक्ती, पक्षीमित्र, योगीराज वगैरे. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य म्हणजे शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा, जसे किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो वगैरे. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दांतील उपांत इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत, जसे दक्षिणा, गीता, अनुज्ञा, पूजा वगैरे. मराठी अकारांत शब्दाचे उपांत्य इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल. तत्सम म्हणजे मुळात संस्कृत असलेल्या अकारांत शब्दांतील उपांत्य इकार व उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत, म्हणजे जसे आलेले आहेत तसे. गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यूह. मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर
यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहावेत. जसे चिंच, डाळिंब, भिंग, खुंटी, पुंजका, भुंगा, छी, थू, किल्ला, भिस्त, विस्तव, कुस्ती, पुष्कळ, मुक्काम. परंतु तत्सम शब्दात ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. जसे अरविंद, चिंतन, कुटुंब, चुंबक, निष्पक्षपात, निशस्त्र, चतुसूत्री, दुःख, कनिष्ठ, मित्र, गुप्त, पुण्य, ईश्वर, नाविन्य, पूज्य, शून्य इत्यादी. उपांती दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. जसे गरीब, गरीबाला, गरीबांना, चूल, चुलीला, चुलींना. या ठिकाणी री हा उपांत्य आहे म्हणून तो ऱ्हस्व झाला आणि चू हा उपांत्य आहे म्हणून तोही उभयवचनी सामान्य रूपांच्या वेळेला ऱ्हस्व झाला. याला काही अपवाद आहेत. दीर्घोपांत्य तत्सम शब्द हे अपवाद आहेत. उदाहरणार्थ परीक्षा. येथे परीक्षेचा री हा दीर्घ आहे, तो दीर्घच राहील. परीक्षेला, परीक्षांना. किंवा दूत. येथे दू हा उपांत्य दीर्घ आहे आणि तो सामान्य रूप होताना किंवा उभयवचनी सामान्य रूपांच्या वेळेला दीर्घच राहील. दूताला, दूतांना इत्यादी. शब्दाचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी दीर्घ ईच्या जागी य आणि दीर्घ ऊच्या जागी व असे आदेश होतात. जसे फाईल, फाईलीला, फाईलींना, देऊळ, देवळाला, देवळांना वगैरे. मराठी शब्द 3 अक्षरे असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्य रूपात उपांत्य ई, उ यांच्या जागी अ आल्याचे दिसते. जसे बेरीज, बेरजेला, बेरजांना. किंवा लाकूड, लाकडाला, लाकडांना. मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असेल तर हा अ विकल्पाने होतो. जसे परीट, परटास, परटांना इत्यादी. पुलिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी शा होतो. शा म्हणजे शला य जोडून असा होत नाही. जसे घसा, घशाला, घशांना. ससा, सशाला, सशांना. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जा असल्यास उभयवचनी सामान्य रूपात तो तसाच राहतो, त्याचा ज्या होत नाही म्हणजे जला य जोडून असा होत नाही. जसे दरवाजा, दरवाजाला, दरवाजांना. मोजा, मोजाला, मोजांना. 3 अक्षरी शब्दातील मधले अक्षर क चे किंवा प चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. म्हणजे द्वित्व म्हणजे क ला क जोडलेला, प ला प जोडलेला म्हणजे जोडाक्षर. उदाहरणार्थ रक्कम तर सामान्य रूप होताना रक्कमेला, रक्कमांना. छप्पर, छपराला, छपरांना. मधल्या म पूर्वीचे अनुस्वार अक्षर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी अनुस्वार विरहित होते. जसे किंमत, किमतीला, किमतींना. गंमत, गमतीला, गमतींचा. उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. जसे गणू, गणूस. दिनू, दिनूला. म्हणजे गणू असेल तर गणास होणार नाही, दिनू असेल तर दिनास होणार नाही, तर गणू असेल तर गणूस, दिनू असेल तर दिनूस ही त्याची उदाहरणे आहेत. धातूला उ म्हणजे दीर्घ उ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तरच उ म्हणजे व ला उकार आणि ऊन अशी रूपे होतात. पण धातूच्या शेवटी व नसेल तर दीर्घ उ आणि ऊन
अशी रूपे होतात. जसे धाव, धाऊ, धावून, गा, गाऊ, गाऊन, कर, करू, करून वगैरे. पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्राम नामास लावताना दीर्घोपांत्य लिहावा. जसे नागपूर, तारापूर, सोलापूर इत्यादी. कोणता, एखादा ही रूपे अशीच लिहावीत. कोणचा, एखादा अशी रूपे लिहू नयेत. खरी, खरी, हळूहळू यासारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. जसे दुडुदुडू, ऋणुझुणू, लुटुलुटू वगैरे. एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावे, एकारांत करू नये. जसे करणे, याचं करणेसाठी असं करू नये, करण्यासाठी असे करावे. फडके, फडक्यांना असे करावे. लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ, असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं. अन्य प्रसंगी ही रूपे एकारांत लिहावीत. जसे असे केले, मी म्हटले, त्यांनी सांगितले इत्यादी. क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान यासारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारांत लिहावेत. म्हणजे शेवटच्या अक्षराचं तंगडं मोडलेलं दिसतं. ते न करता शेवटचा स्वर अ येईल असे लिहावेत. उदाहरणार्थ, क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान वगैरे. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे. उदाहरणार्थ, ब्रिटिश, हाऊस वगैरे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारांत अक्षर आता व्यंजनांत म्हणजेच पायमोडके लिहू नये. उदाहरणार्थ, MA, PhD, अमेरिकन, वॉशिंग्टन वगैरे. केशवसूत पूर्वकालीन पद्य व विष्णूशास्त्री चिपळूणकर पूर्वकालीन गद्य यातील उतारे लिहिताना ते मुळानुसार लिहिले जातात. तदनंतरचे म्हणजे केशवसूत व चिपळूणकर यांच्या लेखनासह लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमास अनुरूप लिहिले जाते. केशवसूतांचा काव्यरचना काल आहे 1885 ते 1905 आणि चिपळूणकरांचा लेखन काल आहे 1874 ते 1882 इत्यादी. व ही हे शब्द दीर्घांत लिहावेत. अन हा शब्द मात्र व्यंजनांत लिहावा. व्यंजनांत म्हणजे पायमोडका. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे, राहाणे, पहाणे, पाहाणे, वहाणे, वाहाणे अशी रूपे वापरू नयेत. अज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा, पहा, वहा याबरोबरच रहा, पहा, वहा अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही. पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असते. मंत आणि मान हे प्रत्यय अकारांत आणि आकारांत नामे सोडून इतर नामांना लागतात. जसे बुद्धिमंत, बुद्धिमान, हनुमंत, हनुमान. तर वंत आणि वान हे प्रत्यय फक्त अकारांत आणि आकारांत नामांना लागतात. जसे धनवंत, धनवान, दयावंत, दयावान. याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, लक्ष्मीवंत, लक्ष्मीवान. चारही प्रत्यय नामांपासून विशेषणे तयार करतात. मित्रांनो, ऱ्हस्व दीर्घचे बरेचसे नियम आता आपल्याला माहिती झालेत. याच नियमांवर आधारित आपण आता एक स्वाध्याय करणार आहोत आणि स्वाध्यायासाठी तुमच्यासमोर हा आहे कृतीसंच. सूचना वाचा आणि त्यानुसार कृती करा.
ठीक आहे, तर मग आपण मिळवलेल्या माहितीचा आपल्या लेखनात उपयोग करा. आपलं लेखन जास्तीत जास्त निर्दोष आणि अचूक होईल अशी दक्षता घ्या. धन्यवाद.